या ठिकाणी लागवडीसाठीची आखणी झालेली आहे आणि पुढच्या बाजूला आखणीचं काम चालू आहे। या ठिकाणी आम्ही लागवड करतोय, फळझाडांची लागवड करणार आहे। त्यामध्ये नारळ, आंबा, चिक्कू, पेरू आणि इतर काही व्हरायटी आहेत। तर आखणीचं काम चालू एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला खड्डे काढायचं काम चालू आहे आणि या ठिकाणी मशीनच्या साह्यानं खड्डे काढायचं काम चालू आहे आणि अमोल शिर्के हे खड्डे काढायचं काम करतायत। तर मशीनच्या साह्यानं हे खड्डे आपण या ठिकाणी घेतोय। तर खड्डा कसा पूर्ण होतोय ते आपल्या लक्षात येईल आणि अशा पद्धतीनं खड्डे काढून थोडीशी आधुनिक पद्धत आहे की या पद्धतीनं आपण खड्डे काढून झाडं लावणार आहेत। हे जे आहे पूर्वाधार आहे, तर या मशीनच्या सहाय्यानं आपण अशा पद्धतीनं हा खड्डा पूर्ण झालेला आहे। असे खड्डे निघत आहेत। हा खड्डा आपला घेतलेला आहे। एका खड्ड्याचं आपण रेकॉर्डिंग करतोय। मशीनचा आवाज फार मोठा आहे पण आपल्याला हेच दाखवायचं आहे। आणि इथं खड्डा काढत असतानाच पलीकडच्या बाजूने एक बैलगाडी चाललेली आहे। बैलगाडी सुद्धा आपण यात इथं घेण्याचा प्रयत्न करतोय। तर समोरच्या बाजूला बैलगाडी गेली। कधी कधी मशीन उचलण्यासाठी आणि मशीन सोडण्यासाठी 2 माणसांची गरज लागते। माझ्या समोर आहे अमोल शिर्के आणि आम्ही पसरणी या ठिकाणी झाडे लावण्याचं काम करतोय आणि खड्डे घेण्यासाठी आहे अमोल शिर्के। तर अमोल, जरा पूर्ण ओळख सांग। माझ्या समोर आहेत अमोल संजय शिर्के, पसरण गावचे रहिवासी आहेत आणि हा तरुण आहे। शिक्षण किती झालंय अमोल? शिक्षण किती झालंय? BA झालेला आहे। तर हा अमोल BA शिकलेला आहे आणि व्यवसायासाठी किंवा सर्व्हिससाठी रडत न बसता त्यानं आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि तो या ठिकाणी मशीनच्या सहाय्याने खड्डे घेतोय। तर पसरणी गावात आणि आसपासच्या परिसरात, तर अमोल तुझा फोन नंबर सांग म्हणजे लोकांना माहीत होईल। नंबर 9657 9657 पुढे 7662 तर हा अमोलचा नंबर आहे आणि ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून खड्डे काढण्याचं काम जे आहे तर त्याचा व्यवसाय वाढण्यासाठी मदत करावी। हे माझ्या समोरच्या बाजूला इथले पसरणीचे कृषी सहाय्यक आहेत आणि तुमचं नाव? प्रवीण अशोक नाळे। आणि तुमच्याकडे कुठला भाग आहे? माझ्याकडे पसरणी गाव आहे। हां, आणि तुम्ही सहज इथं काहीतरी कामानिमित्त व्हिजिट आला होता जाधवांच्याकडे। तर या ठिकाणी आम्ही आता हा जो खड्डा घेतलेला आहे हा खड्डा घेतोय आणि इथं आपल्याला JCB मशीन चालू असलेली दिसते आणि हा JCBने आपण खड्डा घेतलेला आहे आणि या ठिकाणी बोरवेल आहे आणि हे जे बोरवेल आहे ते दादाने सांगितलेलं आहे की फक्त 20 मिनिटं चालत होतं। तर या वर्षी आपण काय करतोय, हा खड्डा घेतलेला आहे आणि खड्डा घेऊन समोरच्या बाजूला एक आपली कॅम्पर गाडी उभा राहिलेली दिसते बघा समोर। ती कॅम्पर गाडी उभा राहिली ती रस्त्याच्या अलीकडून एक चर आहे। तर त्या चरातनं पावसाचं पाणी दरवर्षी वाहून जाते तुमचं, बरोबर आहे का? आणि ते कुठे जाते? ओढ्याला। हां, तर ते ओढ्याला जाणारं पाणी आहे ते आपण हे जे नारळाची ओळ आहे आणि उजव्या बाजूला आंब्याची ओळ लावलेली आहे त्या 2 ओळीच्या मधून हे पाणी त्या चरातनं इथंपर्यंत आणणार आणि ह्या खड्ड्यात सोडणार आहे। आणि ह्या खड्ड्यात पाणी आणून सोडल्यानंतर यावर्षी पावसाचं पहिलं पाणी अगदी आता पाऊस पडून वाहून गेलेलं आहे पाणी ते सोडून देऊ आपण, पण इथून पुढे जे येणारं पाणी आहे तर हे या खड्ड्यात आपण साठवणार आहे। आणि बबनराव, हे पाणी आपण पावसाळा संपेपर्यंत ह्यात पाणी आणून सोडायचं काम तुमचं आहे। हे पाणी इथं आणून सोडायचं आणि हे पाणी आणून सोडल्यानंतर हे जे पाणी आहे ते इथं ह्या बोरच्या परिसरात मुरलं जाईल, जिरलं जाईल। ह्याच्या पलीकडच्या बाजूने एक ओढा आहे पण ते पाणी सगळं वाहून जाते, ते पाणी अडलं जात नाही। पण इथं आपण काय करणार आहे, पाणी साठवणार आहे आणि हे साठवलेलं पाणी जे आहे ते आपण ह्या बोरचं पुनर्भरण करण्यासाठी वापर करणार आहे, म्हणजे रिचार्ज म्हणून आपण किंवा पुनर्भरण। तर हे पाणी आपण इथं साठवून जवळजवळ दिवाळीपर्यंत पाऊस पडेल तर त्या प्रत्येक पावसाचं पाणी इथे येऊन साठेल आणि
जास्तीचं पाणी आहे ते परत त्या चरातनं जो रस्त्याकडे चर आहे तिथून ते वाहून ओढ्याला जाईल. पण हे दरवेळेस आपण हे खड्डे प्रत्येक पावसात भरून घेणार आहे आणि भरून घेतल्यानंतर काय होईल, हे पाणी येऊन साठेल आणि ते त्या बोरला पाणी वाढेल. तर अशा पद्धतीने आपण पाणी वाढवायसाठी प्रयत्न करतोय. आणि यावर्षी तुम्ही मला फोन करून सांगायचं दादानी तुम्ही की हे बोर ह्या वर्षी उन्हाळ्यात किती चालतंय ते. तर एवढं तुम्ही मला उन्हाळ्यात फोन करून सांगायचं. आणि माझा प्रयत्न हा राहील की हे पाणी उन्हाळ्यात सुद्धा पाणी बोर कंटिन्यू चालावं ही अपेक्षा आपली आहे आणि तेवढं चालेल असं वाटतंय. या ठिकाणी आज आम्ही आंबा आणि नारळ आणि त्याशिवाय इतर काय फळझाड आहेत, त्यामध्ये जांब असेल, काजू असेल, एखादा फणस आणि पूर्णपणे आंबा आणि नारळ या दोनच प्रकारच्या रोपांची लागवड केलेली आहे. सकाळी मशीनच्या सहाय्यानं खड्डे घेतले, त्याचाही आपण व्हिडिओ घेतलेला आहे. आणि त्यानंतर आम्ही लागवड उरकून यात खत टाकून ती खतं टाकलीत दादा, ती कोणती कोणती टाकली जरा सांगता का? ती जैविक खतं कुठली टाकलीत? हां, कृषी अमृत आणि RNPH, रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, हां पेस्ट चार्जर, हां पेस्ट क्लीनर हां आणि रूट RNPH हेल्थ चार्जर. तर अशा प्रकारची खतं आपण वापरलेली आहेत, लागवड केलेली आहे. वैदिक खतं आहेत ती टाकलेली आहेत आणि हे पूर्ण लागवड केलेली आहे. आणि लागवड केल्यानंतर आपण पलीकडच्या बाजूला एक ती पेटी दिसते समोरच्या बाजूला, तर त्या ठिकाणी एक आपण खड्डा घेतलेला आहे आणि त्या खड्ड्यात जे आपण पाणी सोडणार आहे, तर हा जो नैसर्गिक चर आहे रस्त्याकडनं, या चरातलं पाणी जे येणार आहे ते आपण या दोन ओळीच्या मधनं इकडून आंब्याच्या आणि या नारळाच्या ओळीमधून पूर्णपणे पाणी समोर जो दिसतोय खड्डा, त्या खड्ड्यात आपण सोडणार आहे. आणि तो खड्डा भरल्यानंतर तिथल्या बोरचं पाणी जे आहे ते तिथं 100% वाढणार. आणि यासाठी आपण प्रयत्न म्हणून हा पूर्ण जो भाग आहे लागवड करून या झाडांना पाणी दादा 100% कमी पडणार नाही एवढी गॅरंटी मी पुढच्या उन्हाळ्याची देतो. यावर्षी फक्त जो पाऊस पडेल त्या प्रत्येक पावसाचं पाणी त्या खड्ड्यात नेऊन सोडलं पाहिजे, भरलं पाहिजे. आणि खड्डा भरल्यानंतर काय करायचं, इथं पाणी बंद करायचं. इथं वाटल्याची एखादी पाईप टाका किंवा अजून दंड करून घ्या, ज्याला आपण चॅनल म्हणतो. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पाणी सोडायचं. खड्डा भरला का पाणी परत बंद करायचं आणि पाऊस पडेल तसं पाणी सोडत जायचं, भरत जायचं. तर अशा पद्धतीने हे आपलं पूर्णपणे या भागातलं त्या बोरच्या परिसरातलं आपण जे बोरवेलचं पाणी आहे ते वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, म्हणजे त्या बोरचं पुनर्भरण करणार आहे. तर अशा पद्धतीनं आज आम्ही लागवड करून परत गावाकडे निघतोय.